हे अर्धा किलो दोडका आहे. आपण ही दोडक्याची भाजी बनवणार आहे. छिलका काढायची, सगळे छाड काढून घ्यायची दोडक्याची. सगळे आपण दोडक्याची पूर्ण काढून घ्यायची अशी दोडक्याची छिलकं. नंतर दोडका कापायचा आपण. बरं ना इकडं दोडका कवळा येते, सगळं मोठे दिसतात पण. असं कापून घ्यायचं. असं सगळं कापून घ्यायचं दोडकं. असं सगळं दोडकं कापून घ्यायचं आपण. सगळं कापून घ्यायचं. तुम्ही एकदा खाल्ली ना भाजी अशी बनवून, तुम्हाला सारखी सारखी आवडेल. तुम्ही एकदा बनवून तर बघा किती छान लागते. असं टमाटा कापून घ्यायचा. कांदा नाही टाकायचा आपण, लसूण टाकायचा त्यात. असं तेल टाकून घ्यायचं. जिरं टाकायचं. हो ना, जिरं घातलं का थोडं लसूण टाकायचं आपण. लसूण टाकायचा. जिरं थोडं भाजलं का लसूण टाकायचा. लसूण असं भाजायला पाहिजे चांगला. लसूण भाजला का मग आपण टमाटा टाकणार आहे. त्याचा टमाटा टाकायचा. टमाटा भाजून घ्यायचा चांगला. अजून भाजून झालं ना, त्यात आपण चटणी टाकणार आहे. हे आपला घरगुती मसाला आहे. कांदा टमाटा कांदा लसूण खोबऱ्याचा मसाला आहे आपला. ते आपला घाटी मसाला आहे. अशी भाजी मस्त चांगली होते. तुम्ही एकदा करून बघा नक्की. ते आपली चण्याची डाळ टाकणार आहे आपण. आता आपण ह्यात पाणी टाकणार आहोत. अजून पाणी टाकणार आहे. थोडं शिजायला पाहिजे डाळ आपण आपली. आणि दोडका पण. त्यात आपण आता मीठ टाकणार आहे. मीठ टाकणार आहे चवीनुसार. त्याला पण टाकणार आहे. जास्त पातळ नाही केली, थोडेसे असे मापून खाण्यासारखे करणार आहे मी. शेंगदाण्याचा कूट टाकलाय मी. आता आपली डाळ बी शिजलेली आहे आणि दोडका बी शिजलेला आहे. आपण थोडंसं अजून 5 मिनिटं ठेवणार आहे आणि आपली भाजी तयार आहे. आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. हे बघा, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. हे बघा, अशी भाजी करून बघा, टेस्ट लागते चांगली भाजीची.